तर आज आपल्या तोडू फोडू न्यूज चॅनलवरती भेटले आहे माननीय श्री नायक बालाजी भाऊ लांडे सर. तर आज आपण यांच्याकडून विचारून घेऊ की यांच्या याच्या बायकोविषयी काय मत आहे. कारण आपल्याला दिवसामध्ये माणसाला 24 घंटे भेटते, तर 24 घंट्यामध्ये त्यांची बायको त्यांना 2 घंटे पण झोपू देत नाही. कंटिन्यू याला फोन चालू राहतो बायकोचा. तर कारण ते म्हणतात ना, ते बायकोला काय म्हणतात, गृहमंत्री म्हणते, तशी गोष्ट झाली. आता यांची बायको खरंच गृहमंत्री आहे. विचारू आपण त्यांच्या बायकोविषयी त्याचं काय मत आहे काय नाही. तर सांगा सर, तुम्हाला तुमच्या बायकोविषयी काय वाटतं. बायको ही खरंच खूप महान हस्ती असते. बायको अशक्य गोष्टीला पण शक्य करत असते. मी तर म्हणतो जे SIT, CBI, ते परत इन्कम टॅक्स वाले ते पण एवढे तर्क नाहीत लावू शकत, तेवढी बायको तर्क लावते. आणि ते सुसंगत तर्क लावते. ते खरे आहे ते प्रूव्ह करून दाखवण्याची शक्ती फक्त बायकोमध्येच असते. आणि ते SIT मध्ये, CBI किंवा क्राईम ब्रांच मध्ये मी तर म्हणतो बायकांनाच भरती केलं पाहिजे. कारण त्या बिलकुल ताक करतात, तांदूळ करतात. ते तर्क बिलकुल सही संगत लावतात. ते म्हणजे तुम्ही एखादा गुन्ह्याचं संशोधन करायचं असेल तर बायकांना तुम्ही CBI मध्ये भरती करा, ते बिलकुल गुन्ह्याचं तहस नहेस करून त्याचं संशोधन करतील. बरं ठीक आहे, बरं ते चालतं सर. ते मग आता तुमच्या ते बायकोचं काय ते बचत गटाविषयी काय माहिती तुमची. ते बचत गटामध्ये असतं ना, तुमची बायको बचत गटाचे अध्यक्ष पण म्हणते. ते सांगा मध्ये काय म्हणते तुमच्या. कसं असतंय, आपण जेवण तुम्ही खाताय, इकडून खाल्लं तरी तिथं जाणार आहे, असं खाल्लं तरी तिथं जाणार आहे. फक्त नाव काय होतं, डाव्या हाताने खाल्लं आणि उजव्या हाताने खाल्लं. पैसा तुमचाच असतो, फक्त बचत बायको करत असते. म्हणून ते बचत गट नाव त्याला टाकलेलं असतं. बायको काही वेगळी बचत करत नाही, तुमच्याच खिशातली घेऊन बचत करत असते. आणि फक्त म्हणून दाखवत असते की बघा मी बचत गटामध्ये एवढे पैसे कमवले, बघा मी बचत गटातून मी हे केलं, बचत गटातून ते केलं. पण ऍक्च्युअली मी तुम्हाला खरं सांगतो, बचत तुमच्याच खिशातली असते. फक्त ते नाव बायकोचं असतं की बायकोनं बचत केली म्हणून त्याला बचत गट म्हणतात. आणि तुम्ही जर बचत करायचं म्हणलं तर बायको तुम्हाला कधीच म्हणणार नाही तुम्ही बचत केली. बस भरपूर झालं. कारण आता याच्या बायकोला एवढं प्रेम आहे, आणि ज्याला याला जर याच्या बायकोविषयी जर विचारलं गेलो आपण तर दिवस पण पुरणार नाही. त्याच्यामुळे आता स्टॉप करू, कारण यांच्या बायकोचा आता फोन आला येणार या लवकरच. आपण धन्यवाद सर, तुम्हाला वेळात वेळ आम्हाला काढून आम्हाला तुम्ही दिला त्याबद्दल तोडू फोडून न्यूज चॅनल तुमचे आभारी आहे. परत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओवरती. तुम्ही अपडेट राहा, लाईव्ह राहा आमच्या चॅनलला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. मला माझे बायकोविषयी असणारे विचार व्यक्त करण्याची संधी दिली. मला हे जर प्रवचन बायकोने पाहिलं तर खरंच बायको माझी अशी मोठ्या हातामध्ये आरती उतारून घेईल, म्हणेल की वा काय माझा नवरा, काय माझ्या नवऱ्याचे विचार आहेत माझ्याविषयी. खरंच मला थोडं व्यवस्थित राहावं लागेल. सुरक्षा गृहमंत्र्याला सांगतो मी की मला सुरक्षा प्रदान करावी हा व्हिडिओ बायकोपर्यंत पोहोचण्याच्या आधी. तर नक्कीच सर, काही अडचणी नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या बायकोपर्यंत जाईल. फक्त घरी गेल्याच नंतर फक्त आता तयारीत राहा तुम्ही.